नमस्कार श्रोते हो. नर्मदे हर. आपण गेल्या 14 भागामध्ये नर्मदा परिक्रमा वाहनाने याचं श्रवण केलं, बघितलीत फोटोज व्हिडिओज. आता त्याचा समारोप करताना मला अगदी जरूर सांगावंसं वाटेल की जेव्हा 17 साली मी परिक्रमा केली, पण 21 साली प्रथम रामविजय यूट्यूबवर प्रसारित कर असं खूप मैत्रिणी पाठी लागल्यानंतर मी शोध घेतला, तरी मला स्वतःला ते कसं करावं येत नव्हतं आणि मी व्यावसायिक मदत घेतली होती. तसंच नर्मदा परिक्रमेकरता आत्ता व्यावसायिक यूट्यूब बनवणारी ही मुलं पुढची पिढी आहे, त्यांची मदत घ्यायला गेले. पण कार्यबाहुल्यामुळे ज्यांनी ते काम घेतलं त्यांनी ते पुरं करू शकले नाहीत. फक्त सुरुवात झाली आणि ते थांबलं. त्यामुळे केवळ माझ्या मुलांनी ते मनावर घेतल्यामुळे ही परिक्रमा मी पूर्ण प्रसारित करू शकले. तुम्ही सगळ्यांनी निश्चितच याचा आनंद घेतला असाल. जेव्हा परिक्रमा पूर्ण झाली, घरी आले, कुमारिका पूजन झालं आणि एक विचार मनात आला की खरंच माझी छान यशस्वी झाली का? कारण शेवटच्या 2 दिवसाकरता मला पूर्णपणे पाण्यात उतरून घाटावर स्नान नाही करता आलं. मग सगळं योजल्याप्रमाणे झालं का? परत मनात आलं की नाही. कसं? मुळात तू घरातून निघाल्यास, जेवढ्या अनुभूती घेतल्यास आणि जेवढ्या अडचणी आल्या, त्या प्रत्येक अडचणीच्या वेळेला मैया तुझ्या पाठीशी उभी राहिली, ह्याचा अनुभव तू घेतलास आणि योजल्याप्रमाणे तू पूर्ण करून आलीस. ह्यातच यश आहे आणि नर्मदेची कृपा आहे. कारण मी असंही ऐकलं, अगदी माझ्या जवळच्या घरच्या माणसांमध्ये असं घडलं की पायी परिक्रमा करायला गेले आणि अगदी होत आलेली परिक्रमा आणि करोना सुरू झालं आणि त्यांना अचानक असाल तिथून परिक्रमा सोडायची आणि आपापल्या घरी जायचं अशा सूचना आल्या. जमावबंदी आली. मध्य प्रदेशात करोना आलं त्यावेळेला आणि मग ते परिक्रमा सोडून परत आले. खरं तर ती फॅमिली टेंबेस्वामींची अगदी परमभक्त आहे, पण पूर्ण नाही होऊ शकली. तर 1 दिवसीय परिक्रमा उत्तरावाहिनी ही अगदी छोटीशी असते. एका दिवसातच तुम्हाला चालायचं असतं काही किलोमीटर. त्या परिक्रमेला गेलेलीही माझ्या परिचयातली व्यक्ती परिक्रमेला पहाटे निघताना काळोखात कुठेतरी दगडाला ठेच काढली आणि पायाला फ्रॅक्चर झालं आणि सुरुवातीलाच झाल्यामुळे पुढे परिक्रमा सोडून निघून यावं लागलं. हे असं होतं ते वाईट खूप वाटतंच, पण त्याचा अर्थ एवढाच असतो की मैयाची आत्ता तुर्तास तुम्ही ती करायची इच्छा नाही आहे. ती कृपाळूच आहे. ज्यांना ही परिक्रमा करायची वाटते त्यांनी खूप निश्चयाने मनावर घ्या आणि तिला प्रार्थना करा, तर तुमची परिक्रमा होईल. सगळं तिच्या हातात आहे. तिने ठरवलं तरच होते, ह्यावर मात्र माझा विश्वास बसला. आणि दुसरं, जी काही मी परिक्रमा अनुभवली, माझं पायी चालणं खरं तर कुठेच झालं नाही जास्त, पण तरीसुद्धा त्या परिक्रमेने मला जो आनंद दिला, अगदी म्हणजे काही अनुभूतींमुळे, अगदी व्यावहारिकदृष्ट्याही माझ्या सगळ्याबरोबर आलेल्या माझ्या मैत्रिणींचं ती यात्रा अनुभवताना जो काही आनंद मला मिळाला, जे काही मैयाचे आशीर्वाद मिळाले, सहवास मिळाला, तो माझ्याकरता मात्र एक आनंद यात्रा होती. आणि ती ह्याच नाही तर जन्मजन्मी माझ्या सूक्ष्मदेहाबरोबर माझ्या बरोबरच राहील असा मला विश्वास वाटतो. इतका मला आनंद मिळाला त्या यात्रेने आणि तो शेअर करावा असा वाटूनच मी हे यूट्यूब प्रसारण केलेलं आहे. श्रोतेहो, मला विश्वास वाटतो की हे आपल्याला आवडलं असेल आणि अशी मी मैयाला प्रार्थना करते की ज्या वयोवृद्ध व्यक्तींनी ही ऐकली असेल, पाहिली असेल आणि ज्यांना आता ह्याच्या पुढे जाऊन परिक्रमा वाहनांनी सुद्धा करणं अवघड आहे, अशांनीही ऐकली तर खरंच मैयानी त्यांच्यावर परिक्रमा पूर्ण झालं इतकंच कृपा वर्षाव करावा अशी मैयाला प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांची मी रजा घेते. आणि आपल्याला आठवत असेल की आपण जो पहिला प्रस्तावनेचा भाग केला त्यावेळेला निमाड लाईव्हच्या सौजन्याने आपण
व्हर्च्युअल परिक्रमा पाहिली, हेलिकॉप्टरनी घेतलेलं शूटिंग उगमापासून अमरकंटकपासून रेवासागरपर्यंत. आणि काही लोकांनी प्रतिक्रियाही दिल्या की त्याचा त्यांना भरपूर आनंद मिळाला. आता परिक्रमेचा शेवट करताना मी परिक्रमेहून आल्यानंतर आणि मुळातच माझ्या घरच्यांना नर्मदेबद्दल आकर्षण आणि आदर होताच मुळात, त्यामुळे नर्मदाष्टक हे आमच्या उपासनेत आलं घरात. आणि नित्यनियमाने दर गुरुवारी आम्ही ते म्हणतो. त्यामुळे ह्याचा समारोप मी माझ्या घरच्यांनी म्हटलेल्या नर्मदाष्टकाने करणारे. सादर करतात माझा मुलगा, सून आणि माझी 10 वर्षाची नात. ती ऐकून हा कार्यक्रम किंवा हा माझा प्रकल्प पूर्ण झाला असं मी म्हणते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. नर्मदे हर. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बोलो नर्मदा मैया की जय. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम विशत्सु पाप जात जातकारी वारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापधूत भूतलं ध्वनत्समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्ड सूनु हर्म्यदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकुण्ड सूनु शौनकासुरारि सेवि सर्वदा. पुनर्भवाप्ति जन्म जन्म वाप्ति दुःख वर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादि पूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्षि लक्ष पूजितं वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदै धृतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदै रवीन्दुरन्ति देव देव राजकर्म शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु भुक्ति मुक्तिदायकम् विरञ्चि विष्णु शङ्कर स्वकीय धाम वर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अहोमृतं स्रनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारि सर्व जन्तु शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा. सुलभ्य देव दुर्लभं महेश धाम गौरवम् पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम्. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि मातृ नर्मदे. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.